तारीख 17 एप्रिल, वेळ संध्याकाळची 7:30 वाजता चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल होतो. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातलं पोलीस स्टेशन किंवा पोलीस दलच नाही तर राज्यभरात एकच राजकीय खळबळसुद्धा उडती. कारण हा गुन्हा दाखल होतो तो भारतीय जनता पक्षाच्या कायदा आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षावर. नाव संजय सावंत, ॲडव्होकेट संजय सावंत. या संजय सावंतने नक्की काय केले, या संजय सावंतच्या केसमध्ये नक्की काय घडले, संजय सावंत त्यांची पत्नी आणि असिस्टंट यासोबत झालेला हा भयंकर कांड नक्की काय आहे, त्याचीच ही सगळी माहिती, FIR कॉपी आणि घटना नक्की काय होती, कधीपासून सुरू झाली ते पुढच्या काही मिनिटात सुरू करूयात. नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र. घटना आहे 17 एप्रिल 2026ची. संध्याकाळी 7:30 वाजता चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये एक इसम येतो आणि हा इसम एक तक्रार दाखल करतो आणि ती तक्रार असते माझ्या पत्नीची हत्या झाली आहे. घटना नक्की काय आहे, तो इसम नक्की कोण होता ज्याने गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचं म्हणणं काय होतं, हे सगळं या FIR कॉपीमध्ये. सुरुवातीपासून सांगतो नक्की काय घडलं. दिनेश मून हे चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करायला जातात आणि सांगतात की माझी पत्नी पूनम मून हिचा खून करण्यात आला आहे. पूनम मून ह्या नक्की कोण होत्या, तर पूनम मून या ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होत्या. आणि ही जी सगळी घटना आहे आणि जो पूनम मून यांचा जो खून झाला आहे याची सुरुवात होती ती 2025मध्ये. 2025 सप्टेंबरमध्ये या सगळ्या घटनेची सुरुवात अशा कारणे होते कारण पूनम मून या ज्या ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये काम करत होत्या, त्यांच्या असिस्टंट म्हणून काम करत होत्या, त्यांचे आणि संजय सावंत यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तो संजय सावंत यांच्या पत्नीला आला होता आणि त्यानुसार त्यांचे भयंकर वादसुद्धा झालेले होते आणि त्यानंतरच ही सगळी घटना घडली. ही घटना नक्की काय घडली, पूनम मून यांचा खून नक्की कसा झाला, पूनम मून यांना पोत्यात खून करून पोत्यात कसं डांबलं गेलं, पोत्यात कसं टाकलं, हे सगळं या FIRमध्ये दिलेलं आहे. ही FIR मी तुम्हाला आहेत तशी सांगतो. दिनेश मून हे 39 वर्षाचे इसम यांनी चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये हा जबाब नोंदवून दिलेला आहे की माझी पत्नी पूनम मून, वय वर्ष 35, आणि हे जे दिनेश मून आहेत ते 39 वर्ष, ते एका मोठ्या कंपनीत बाणेर या ठिकाणी काम करतात. सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून ते पदावर काम करत आहेत. त्यांच्या कामाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळीचा. कामाची वेळ अत्यंत महत्त्वाची आहे कारण याच वेळेत काही घडलेलं आहे आणि त्याचा उल्लेखसुद्धा पुढे येणार आहे. ते त्यांच्या जबाबामध्ये असं सांगतात की माझी पत्नी पूनम ही ॲडव्होकेट संजय सावंत यांच्याकडे मुंढवा रोड येथील त्यांच्या ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होती. ऑक्टोबर 23 पासून पूनम मून या संजय सावंत यांच्या ऑफिसमध्ये असिस्टंट म्हणून नोकरीला आहेत. पूनम यांच्या कामाची वेळ दुपारी 2 ते सायंकाळी 6 अशी आहे. या ठिकाणी पूनम मून यांना जवळपास 12,000 पगार दिला जात होता हे त्यांनी सांगितलं आहे. यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट त्यांनी पुढे उल्लेख केली आहे. त्याचा उल्लेख असा आहे की सप्टेंबर 2025मध्ये पूनम आणि ॲडव्होकेट संजय सावंत यांच्यामध्ये प्रेमसंबंध असल्याचा संशय ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या पत्नीला आल्याने त्यांच्यामध्ये वाद झाले होते. परंतु त्यांच्यामध्ये तसं काही नसल्याचं ॲडव्होकेट संजय सावंत यांनी समजावून सांगितल्यानंतर हे प्रकरण त्यावेळी मिटलं होतं. त्यानंतर आता थेट 16 एप्रिल 2026मध्ये येतो. सकाळी 11 वाजता ज्या वेळेस दिनेश मून हे कामावर गेलेले असतात, त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी असताना दुपारी 1 वाजता त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवरनं एक फोन येतो. त्यांची पत्नी त्यांना म्हणते मी दुसरीकडे जॉबसाठी इंटरव्ह्यूला जाऊ का. तेव्हा दिनेश हे पूनमला सांगतात की दुसरीकडे काम झेपत नसल्याने आहे तिथंच जॉब कर, दुसरीकडे काय इंटरव्ह्यूला जाऊ नको. आता बघा, पहिला कॉल त्यांना आलेला आहे 1 वाजता. त्यानंतर दुपारी 3 वाजता ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या मोबाईल नंबरवरून त्यांना व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो. त्या मेसेजमध्ये असतं पूनम मॅडम कुठे आहेत, त्यांचे काही अपडेट नाही. त्यामुळे मी त्यांना पूनमला फोन करून विचारण्याबाबत सांगतो. म्हणजे दिनेश त्यांना पूनमला फोन करा आणि विचारा म्हणतो कुठे आहेत. ते सांगतात की पूनमचा फोन लागत नाही. त्यानंतर दिनेश स्वतः पूनमला फोन करण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळेस पूनम काय फोनला कुठल्याही पद्धतीचं उत्तर देत नाहीत आणि 4 वाजून 4 मिनिटाने
पूनमच्या नंबरवरून एक त्यांना मेसेज येतो, आय विल कॉल यू बॅक लेटर. दिनेश मून यांनी अर्ध्या तासांनी पुन्हा एकदा पूनम यांना त्यांनी फोन केला, पण त्यांचा फोन त्यावेळेस नॉट रिचेबल आला. म्हणजे जवळपास 4:30 ते 4:45च्या दरम्यान पुन्हा एकदा दिनेश हा पूनम यांना फोन करतात आणि त्यांचा फोन त्यावेळेस नॉट रिचेबल येतो. त्यानंतर ज्यावेळेस दिनेश यांचं काम संपतं ते रात्री 9 वाजता घरी येतात. घरी आल्यानंतर त्यांची पत्नी घरी नसतं, तिचा फोन नॉट रिचेबल असतो. ते सावंत यांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे कळवतात की त्यांच्या ऑफिसवर जाऊन पाहिलं असता की त्या ठिकाणी सुद्धा पूनम यांचा पत्ता त्यांना लागत नाही. त्यांचं ऑफिस बंद होतं. त्यामुळे त्या ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या ऑफिसच्या अगदी शेजारी एक टेलरचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये दिनेश मून जातात आणि दुकानामध्ये त्यांच्या पत्नीबद्दल ते चौकशी करतात की पूनम या ठिकाणी आज दिवसभरात कधी आल्या होत्या का, तुम्ही त्यांना पाहिलं का, किंवा इथून बाहेर पडल्यात का, आत आल्यात का. त्यावेळेस त्यांच्याकडनं असं उत्तर येतं की पूनम मॅडम ऑफिसला आल्याचं आम्ही पाहिलं नाही, परंतु हे अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु सावंत वकिलांची पत्नी आणि मुलगी दुपारी ऑफिसला आले होते. त्यामुळे दिनेश यांनी ॲडव्होकेट सावंत यांना कॉल केला. त्यांना सांगितलं की त्यांनी ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस ॲडव्होकेट संजय सावंत त्यांना म्हणतात की वागेश्वर मंदिरामध्ये जाऊन पहा, पूनम तिकडं गेली असेल. त्यामुळे दिनेश हे तिथून सरळ निघतात, वागेश्वर मंदिरात जातात. तिथं काय त्यांचा तपास लागत नाही. पुढे ते चौकीमध्ये जातात आणि पत्नी मिसिंग असल्याची तक्रार देऊन रात्री 12:30 वाजता घरी येतात. पुढे दिवस दुसरा उजडतो. 17 तारीख उजडती. लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन येथे ते जातात. पोलिसांकडून पत्नीचे मोबाईल नंबर ट्रेसिंग करण्याचं काम सुरू असतं त्यांच्या. त्यामुळे त्यांच्या पत्नीचा शोध घेण्यासाठी दिनेश यांचे वडील उद्धवराव मून हे सुद्धा त्यांच्यासोबत जातात. पत्नी कामास म्हणजे त्यांची जी पत्नी कामास होती ॲडव्होकेट सचिन सावंत यांच्या जुना मोंढवा रोडवरील ऑफिसवर, त्या ठिकाणी सावंत यांची परवानगी घेऊन ते ऑफिसवर जातात. ऑफिसचा दरवाजा उघडून पाहिला असता, म्हणजे ऑफिसचा दरवाजा ते उघडता, ऑफिसचा दरवाजा त्यांनी उघडून पाहिला तर आतमध्ये कोणीही नव्हतं. मात्र त्या ठिकाणी त्यांना अत्यंत धक्कादायक गोष्टी दिसल्या. कारण ज्या ठिकाणी संजय सावंत काम करत होते त्याच टेबलवर पूनमची एक बॅग होती. ती बॅग पाहिल्यानंतर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नक्की काय घडलं आहे? त्यांच्या पायाखालची जमीन हादरलेली होती. जर पूनम या ठिकाणी आल्याचं कुठल्याही पद्धतीचा पुरावे नव्हते तर ही बॅग इथं कशी आली? त्यानंतर ते बॅग पाहतात आणि त्यांचं लक्ष बाजूलाच असलेल्या एका पोत्यामध्ये जातं. त्या पोत्यामध्ये काहीतरी ठेवलं आहे असं निदर्शनास त्यांचं येतं. तिथून त्यांची नजर बाजूलाच फरशीवर आणि भिंतीवर जाते. त्या भिंतीवर आणि फरशीवर रक्ताचे डाग असतात. ते रक्ताचे डाग नक्की काय आहेत? पोत्यामध्ये काय ठेवलं आहे? पूनमची बॅग तर इथंच आहे, मग पूनमसोबत काय झालं? या सगळ्या विचाराने दिनेश मून हे पुरते हादरून जातात आणि त्यांची खात्री होती की शेजारी ठेवलेल्या पोत्यामध्ये आपली पत्नी पूनम मून हिची डेड बॉडी आहे. ते पोतं खोलतात, पोतं उघडतात. त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पूनमची डेड बॉडी दिसते. पूनम आणि त्यासोबतच एक लाकडी बॅटसुद्धा त्या ठिकाणी दिसते. त्या पोत्यामध्ये पूनम यांचे पाय बांधलेले होते आणि पूर्ण रक्ताने माखलेली ती सगळी बॉडी त्या ठिकाणी त्यांना दिसती. त्यानंतर रक्तबंबाळ झालेली ती जी पत्नी आपली पाहिलेली असती 112 नंबरवर फोन करतात, घटनेची माहिती देतात. काही वेळातच चंदननगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी त्या ठिकाणी येतात. दांडा तुटलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी एक बॅटसुद्धा होती आणि त्या बॅटेला रक्ताचे डाग होते. त्यांच्या पत्नीचे पाय दोरीने बांधलेले होते. तसंच तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जखमा होऊन रक्तबंबाळ झालेल्या त्या दिसत होत्या. त्यामुळे त्यांची खात्री झाली होती की पत्नी पूनम दिनेश मून हिचं ॲडव्होकेट संजय सावंत यांच्यासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून ॲडव्होकेट संजय सावंत, त्यांची पत्नी आणि त्यांची अल्पवयीन मुलगी या तिघांनी मिळून एक कट रचून पूनम मून हिचा खून केला आहे. त्यानंतर ही सगळी घटना पाहिल्यानंतर आणि हे सगळं समजल्यानंतर दिनेश मून हे चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करतात. हा गुन्हा दाखल करतात की ॲडव्होकेट संजय सावंत, त्यांची पत्नी आणि त्यांची अल्पवयीन मुलगी यांनी 16 तारखेच्या दुपारपासून 17 तारखेच्या रात्रीपर्यंत कट रचून पूनम मून हिचा खून केलेला आहे. हा खून का झाला? की अनैतिक संबंधाचा संशय. पोलीस तपास करतात. संजय सावंत, त्यांची पत्नी आणि अल्पवयीन मुलगी यांना ताब्यातसुद्धा घेतलं आणि ज्यावेळेस ही सगळी माहिती समोर आली त्यावेळेस डोकं चक्रावून पडणारी ही सगळी माहिती होती.
त्यामध्ये अनैतिक संबंधाचा संशय होता संजय सावंत यांच्या पत्नीला आणि त्यातूनच पूनम मून यांचा खून करण्यात आला आहे। आता हा संजय सावंत नक्की कोण आहे? हा संजय सावंत आहे भारतीय जनता पक्षाच्या कायदा आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्याचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडिया हँडलवर आपल्याला पाहायला मिळतात। अत्यंत राजकीय प्रतिष्ठा असणारा हा व्यक्ती पुण्याच्या राजकारणात नेहमीच वावरत असतो। मात्र एका निरागस महिलेला अशा पद्धतीने निर्घृणपणे तिचा खून करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या घटनेनंतर पुण्याच्या एकच राजकीय वर्तुळात आणि पोलीस दलामध्ये एकूणच खळबळ उडालेली आहे। आता पाहूयात या घटनेचं, या केसचं नक्की पुढे काय होतं। संजय सावंत, त्याची पत्नी आणि त्याची अल्पवयीन मुलगी यांना शिक्षेच्या शेवटापर्यंत घेऊन गेलं जातं का, हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे। तुर्तास या व्हिडिओत इथंच थांबूयात। धन्यवाद।